नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। दोन्ही वाघ एकत्र येणार, राज्यभर चर्चेचा कळस गाठणारी बातमी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी राज्यात खळबळ माजवली आहे। ठाण्यात 3 हात नाका ठिकाण एक आगळं वेगळं बॅनर, देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत आणि 2 मराठी वाघांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा असा ठळक मजकूर असलेला बॅनर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। बॅनरवर आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो। बॅनर लावणारा तुषार दिलीप रसाळ। हे बॅनर थेट मंत्री नितेश राणे यांना उत्तर म्हणून लावण्यात आले आहेत। नितेश राणेंनी काही दिवसांपूर्वी टीका करत म्हटलं होतं, एकाकडे 20 आमदार तर दुसऱ्याकडे 0, आम्हाला घाम फुटला आणि बाप एकच आहे, भाजपचा मुख्यमंत्री। आता या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू खरोखर एकत्र येणार का की ही फक्त चर्चेंची भरेल? मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे नवीन समीकरण निश्चितच स्फोटक ठरू शकतं। सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी। करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे। मुंबईतील मुक्तागिरी निवासस्थानी पार पडलेला हा प्रवेश सोहळा उपस्थिती होती माजी आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हा प्रमुख महेश चिवटे, सिंदखेड राजाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडकर, जयवंतराव जगताप 2 वेळा आमदार, 1990 साली अपक्ष आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले होते। 2019 आणि 2024च्या निवडणुकात त्यांचा प्रभावी सहभाग होता। त्यांचा राजकीय वारसा जबरदस्त। वडील स्वर्गीय नामदेवराव जगताप 4 वेळा आमदार, चुलते स्वर्गीय अण्णासाहेब जगताप 1 वेळा आमदार। आता त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होणार। लवकरच करमाळा येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा होणार आहे आणि विशेष म्हणजे एका आठवड्यात शिवसेना शिंदे गटात दुसऱ्या माजी आमदाराचा प्रवेश। पक्ष संघटना अधिक बळकट होतीये। राज्याला आता केवळ पावसाची प्रतीक्षा। मान्सून पूर्व आणि अवकाळी पावसानं तडाखा दिला, पण त्यानंतर पावसाने पाठ फिरवली। उकाड्याने जनता हैराण। घामाघूम वातावरण, तापमान 43 अंशांच्या घरात। ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमान 43.5 अंश सेल्सिअस। पण आता दिलासादायक बातमी, हवामान विभागानं सांगितलंय या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मोसमी पाऊस जोरात सक्रिय होणार। पेरणी आणि शेतीच्या कामांना मिळणार वेग। पाण्याची चिंता देखील वाढली आहे। मुंबईचे धरण सध्या 10% क्षमतेवर, पण तुर्तास पाणी कपात नाही, महापालिकेचा निर्णय। राखीव पाणी साठ्यातून मुंबईला पुरवठा। भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातून मिळणार साठा। हा साठा 31 जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज। आता सगळ्यांच्या नजरा पावसाकडे। राज्यात पुन्हा एकदा पावसाची चाहूल लागली आहे। पाणी आणि शेती वाचवायचंय तर पावसाचं लवकरच स्वागत होणं गरजेचं आहे। पुण्यात ट्रॅफिक वाढत चाललंय कारण खासगी वाहनांचा स्फोट आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक। 2012 मध्ये पीएमपी बसने रोज 12.2 लाख प्रवासी प्रवास करत होते। आज ती संख्या फक्त 12.08 लाख। पण याच काळात खासगी वाहनं 35 लाखांवरून 72 लाखांवर गेली। पुणे मेट्रो ही अपेक्षेवर उतरली नाही। 6.5 लाख प्रवाशांऐवजी फक्त 1.5 लाख प्रवास करत आहेत। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, बस, मेट्रो, रिक्षा आणि कॅब यांच्यात समन्वय नाही। प्रवास सुलभ नसेल तर लोक स्वतःची गाडी वापरतातच। त्यामुळे ट्रॅफिक जाम, अपघात आणि प्रदूषण वाढतंय। एक मोबिलिटी कार्ड, डेटा आधारित बस सेवा आणि चालण्याजोगी शहर रचना ही वेळ आहे पुण्याला मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब बनवण्याची। काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या असताना आता अंतर्गत मतभेद उघड होऊ लागलेत। सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करूनच घेऊ, तर दुसरीकडे आमदार निलेश लंके यांचं मोठं वक्तव्य, काहींना खूप घाई झाली आहे। लंके म्हणतात, आपला नेता अनुभवी आहे। आपण हाफ पॅन्ट मध्ये होतो तेव्हा तो देशाचं राजकारण करत होता,
म्हणजे लंके यांचा रोख नेमका कोणावर? हे विधान पक्षात नवा खतखतता प्रश्न निर्माण करतंय। आता पाहावं लागेल की हे विधान पक्षातील वाद वाढवतंय की एकीचा मार्ग मोकळा करतंय।